Hi students, welcome in the world of chemistry. Myself, your chemistry teacher VB सूर्यवंशी सर. मी तुम्हाला केमिस्ट्री शिकवतोय. मी केमिस्ट्री तुमच्या डोक्यात नाही, तुमच्या डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचवणार आहे. कारण बेटा, हृदयापर्यंत पोहोचलेली गोष्ट कधीही विसरत नाही, हे लक्षात ठेवा. मी असं केमिस्ट्री शिकवणार आहे, एकदा तुम्ही पाहिलात, एकदा तुम्ही ऐकलात की ती कन्सेप्ट किंवा तो केमिस्ट्रीचा टॉपिक कधीही विसरू शकणार नाहीये. फक्त आणि फक्त आपल्याला लक्षपूर्वक लेक्चर्स ऐकायचे. चला मग आज आपण स्टार्ट करूयात केमिकल कायनेटिक्स या टॉपिक मधला पुढचा पार्ट, म्हणजेच ऑर्डर ऑफ रिएक्शनचे न्यूमेरिकल्स. चला पुढचा न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे न्यूमेरिकल आपल्याला लिहावेच लागणार आहे. द रिएक्शन they have given CH3Cl gas plus Cl2 gas, it gives CCl4 gas plus HCl gas. Now they have given this reaction is first order. It is first order in कोणामध्ये first order in CHCl3 and 1/2, that is half order in Cl2. Full stop. Write the rate law and overall order of reaction. Write the rate law and overall order of reaction. आता हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. इतका सोपा आहे की तुम्ही ओरलही सोडवू शकता. पण आपल्याला बोर्डमध्ये मार्क पाहिजेत, मार्क मिळवायचे, मार्क कमवायचे. एक एक मार्क कमवायचा असतो. मग त्याच्यासाठी आपण बघूयात याचं सोल्युशन. गिवन रिएक्शन. व्हॉट इज गिवन रिएक्शन? चला काय दिलेली आहे, सगळं दिलेलं असतं. मिथाइल क्लोराइड है ना, प्लस त्याचा आपण केलेला क्लोरिनेशन, त्यामुळे मिळालं आपल्याला CCl4 प्लस HCl. त्यांनी दिलेली रिएक्शन आहे. आणि याचा त्यांनी गिवन रेट लॉ पण दिलेला बेटा. रेट लॉ काय? रेट लॉ काढायचं आहे आपल्याला. सॉरी, रेट लॉ फाइंड आउट करायचं आहे. थोडं करेक्शन करतो मी. मग त्यांनी दिले आपल्याला, काय दिले बघा. इट इज फर्स्ट ऑर्डर इन CHCl3, सो आय कॅन राईट फर्स्ट ऑर्डर इन CHCl3. आणि दुसरं त्यांनी दिलेलं आहे 1/2, दॅट इज हाफ ऑर्डर इन कोणामध्ये बेटा? Cl2 साठी. मग याच्यावरून आपल्याला रेट लिहिता येईल. सो वी कॅन राईट द रेट. हेन्स द रेट लॉ इज बघा, CHCl3 साठी फर्स्ट ऑर्डर आहे, म्हणजे CHCl3 चा पॉवर किती असणार आहे? 1. सो आय कॅन राईट R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CHCl3 चा पॉवर फर्स्ट आहे म्हणजे 1 इंटू बघा Cl2 साठी त्याचा पॉवर 1/2 आहे. कळते सगळ्यांना? पहिलं उत्तर कळालं, फर्स्ट आन्सर. नाउ दुसरं त्यांनी विचारलेलं आहे की ओव्हरऑल ऑर्डर किती आहे. सो सेकंड आपण काढूयात. ओव्हरऑल ऑर्डर. चला बघा, ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे काय बेटा? सम ऑफ पॉवर्स और एक्सपोनेंट्स. सम ऑफ पॉवर्स. चला याचा पॉवर किती आहे बेटा? 1. याचा पॉवर किती आहे? 1/2. मग याला झाला हा पॉवर 3/2 ऑर्डर. कळतं सगळ्यांना? 100%? काही डाऊट नाहीये? गुड. हाही न्यूमेरिकल आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जातो.
आता याचे 2 मार्क्स बघा. तुम्ही करेक्ट रेट लॉ लिहिला त्याला 1 मार्क मिळेल, ओव्हरऑल ऑर्डर काढली त्याला 1 मार्क मिळेल, आणि अशा पद्धतीनं तुम्हाला याचे 2 मार्क्स मिळाले पाहिजेत आणि मिळवायचेच आहेत. ठीक आहे, चला सोडवा बरं. चला नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊ बेटा. हा, नेक्स्ट न्यूमेरिकल. या टॉपिक मध्ये न्यूमेरिकल्स आपल्याला आले पाहिजे, आणि जनरली फर्स्ट पेपर म्हणजे जे फिजिकलचे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला अवघड वाटतात का, तर फक्त आणि फक्त न्यूमेरिकल्स मुळे. तर न्यूमेरिकलला अजिबात घाबरायचं नाही, याच्या इतकं सोपं काहीच नाही. फक्त आपल्या मनात असते भीती. जशी करोनाची भीती आहे तशी या न्यूमेरिकलची भीती झाली, पण ही अतिशय सोपं आहे हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. कळतंय ना? चला पुढचा न्यूमेरिकल बघूयात. बघा नेक्स्ट न्यूमेरिकल आहे द रेट ऑफ रिएक्शन. द रेट ऑफ रिएक्शन. द रेट ऑफ रिएक्शन दिलाय त्यांनी A plus B, it gives P, P for product, is rate दिलाय 3.6 into 10 चा power minus 2 mole per dm cube per second. Okay, when कधी when concentration of A is equals to 0.2 mole per dm cube and concentration of B is equals to 0.1 mole per dm cube. लिहिताय ना? ठीक आहे. नाउ कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट. बघा आपल्याला दिलंय कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट कधी if, बघा if reaction is first order in A, reaction is first order in A and second order in B. हा प्रश्न आपल्याला इथे समजला पाहिजे. हा ही क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे. दिस क्वेश्चन इज ऑल्सो फॉर 2 मार्क्स. नाउ न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन ची स्टेप आहे. फर्स्ट रीड द गिवन न्यूमेरिकल, that is the rate of reaction A plus B gives P is, that is, so I can write given data solution मध्ये rate is given and that rate is 3.6 into 10 to the power minus 2 moles per dm cube per second. Okay, now second they have given the concentration of A reactant, that is 0.2 moles per dm cube. They have given concentration of B, that is 0.1 moles per dm cube, and they have given the reaction is first order in A. I can write first order in A, and they have given second order in B, and they have given second order in B. And what we calculate? We have to calculate the rate constant. आपल्याला काढायचा बेटा K. समजतंय? मग मी काय केलं बघा, या फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर याच्यावरून मी डायरेक्ट रेट लॉ लिहितो. सो द रेट लॉ इज, सांगा बरं तुम्ही, रेट लॉ इज, चला, R इज इक्वल्स टू K इंटू ए साठी त्याचा ऑर्डर किती, फर्स्ट म्हणजे 1, आणि बी साठी त्याचा ऑर्डर किती बेटा 2 म्हणजे सेकंड. झालं.
आता के काढायचं आपल्याला. मग के इज इक्वल्स टू काय झालं बघा, आर है ना, हे सगळं डिवाइड होईल, डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा स्क्वेअर. बरोबर आहे. व्हॅल्यू पुटअप करूया चला. सो के इज इक्वल्स टू, रेट किती दिला बघा, 3.6 इंटू 10⁻⁻². युनिट सुद्धा लिहायचं आहे, मोल पर डीएम क्यूब पर सेकंड, डिवायडेड बाय एचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलं त्यांनी, 0.2 मोल है ना पर डीएम क्यूब इंटू बी चा स्क्वेअर आहे, बी चा स्क्वेअर आहे म्हणजे काय, 0.1 मोल्स पर डीएम क्यूब चा स्क्वेअर. ओके, सो I can write 3.6 into 10⁻⁻² डिवायडेड बाय हा काय 0.2 इंटू 0.1 चा स्क्वेअर किती येणार आहे, 0.01 इंटू, आता युनिट बघा याचे, हे मोल्स पर डीएम क्यूब. आता हे जे खाली आहे ते वरती उलटून गुणले होणार आहे, डीएम क्यूब आणि इथं स्क्वेअर होणार आहे म्हणजे डीएम क्यूब. हा, क्यूब चा पॉवर किती होणार बेटा इथं 6. बरोबर आहे. इंटू हा मोल, मोलचा स्क्वेअर म्हणजे इथं काय झाला, मोलचा पॉवर किती 3, हा 2 आणि हा 1. मग आता हे कॅन्सल करूयात आपण, हे 3 इथं आला 3. बरोबर आहे. हा मोल इथं आला किती 2. मग याचं कॅल्क्युलेशन आपण केला, 3.6 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय, मी याला लिहिलं 2 इंटू 10⁻, है ना 3. आणि युनिट काय आलं आपलं याचं, युनिट आलं याचं डी, याचं युनिट काय आलं बघा, डीएम क्यूब डिवायडेड बाय मोल स्क्वेअर, डीएम क्यूब डिवायडेड बाय मोल स्क्वेअर. मग आता आपल्याला 2 चा पाडा येतो, किती आला हा 1.8 इंटू 10 है ना, 10 कसा आला, हा 3 प्लस आहे, सॉरी इथं किती आहे 3 मायनस आहे, वरती गेला प्लस झाला, मग हा प्लस आणि हा मायनस 10 आला, म्हणजे तुमचं आन्सर आलं 18. काय आलं, डीएम क्यूब डिवायडेड बाय मोल स्क्वेअर. हे युनिट आपल्याला इथं लिहिणं आवश्यक आहे. कळतं सगळ्यांना. सॉल्व्ह करा. इथलं पर सेकंद राहिलं बघा आपलं, इथं काय पर सेकंद म्हणजे इथं काय येणार आहे सेकंद, इथं काय येणार तुमचा सेकंद. ठीक आहे, सॉल्व्ह करा, सॉल्व्ह करा, पटकन सॉल्व्ह करा, पटकन सॉल्व्ह करा. चला नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊयात. नेक्स्ट न्यूमेरिकल, दिलेली जी टर्म आहे त्या टर्मच्या युनिट कडे लक्ष द्यायचं बेटा, युनिट नाही चुकलं पाहिजे आपलं. आणि युनिटला अर्धा मार्क असतो हे लक्षात ठेवा. तुम्ही करेक्ट आन्सर काढलेला आहे पण त्याचं युनिट नाही लिहिलं तर त्याचा मार्क तिथं कमी केला जातो, हे लक्षात ठेवा. चला पुढचा बघा न्यूमेरिकल. द रेट ऑफ रिएक्शन, the rate of reaction reaction दिलेली आहे 2a plus b, it gives, त्यांनी दिलेला आहे 2c plus d is, रेट बघा is 6 into 10 चा पॉवर किती रे -4 मोल्स per dm cube per second. Okay, now they have given when concentration of A is equals to concentration of B is equals to 0.3 moles per dm cube. Okay, now full stop. If they have given, if the reaction is first order,
if reaction is first order in A and दिले त्यांनी zero order in B and zero order in B and they have to calculate the K म्हणजे काय बेटा रेट कॉन्स्टंट आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. चला सोपं आहे. आपल्याला काय काय दिले त्यांनी. सोल्युशन मध्ये वाचायचं आहे न्यूमेरिकल है ना. रिएक्शनचा रेट दिलेला आहे 6 × 10⁻⁻⁴ मोल्स पर DM³ पर सेकंद. त्यानंतर ए चं कॉन्सन्ट्रेशन आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे 0.3 काय मोल्स पर DM³. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे फर्स्ट ऑर्डर बरोबर आहे इन ए अँड झिरो ऑर्डर इन बी. याच्यावरून कळालं पाहिजे बी साठी रिएक्शनची ऑर्डर 0 आहे म्हणजे बी हा रिएक्टंट रेट लॉ मध्ये येणार नाहीये कारण त्याच्यावर त्याचा रेट डिपेंड नाहीये. सो हेन्स काय होईल सांगा मग मला. हेन्स रेट लॉ इज काय होईल रे. रेट लॉ लिहावा लागेल आपल्याला. सो R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा पॉवर 1 लिहित नाही इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा पॉवर 0 बी चा पॉवर 0 म्हणजे त्याची टर्मची व्हॅल्यू किती झाली 1 म्हणजे लिहित नाही म्हणजे हा लिहायचा नाहीये हे महत्वाचं आहे. आता के विचारलंय. सो के इज इक्वल्स टू R अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए है ना. सिंपल आहे. सो मी इथे सोडवतोय. सो के इज इक्वल्स टू R ची व्हॅल्यू बघा रिएक्शनचा रेट आहे 6 × 10⁻⁻⁴ मोल्स पर DM³ पर सेकंद डिवायडेड बाय ए चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3 मोल्स पर DM³ मोल्स पर DM³ कॅन्सल झाला इथं सेकंद राहिला मग मी लिहिला 6 × 10⁻⁴ डिवायडेड बाय मी लिहिला 3 × 10⁻⁻1 आणि याचा युनिट काय आलं पर सेकंद. मग आपल्याला माहित आहे 3 2 6 हा वरती गेला प्लस झाला म्हणजे 2 × 10⁻³ पर सेकंद. ही कोणाची व्हॅल्यू आली के ची म्हणजे कोण आपला रेट कॉन्स्टंट. ओके बघा बरं सोडवा. न्यूमेरिकल. चला पुढचा घ्यायचा न्यूमेरिकल. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे नेक्स्ट अँड लास्ट. नेक्स्ट अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला लिहूयात. थोडी तहान लागलेली होती. चला बघा. कन्सिडर अ रिएक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिडर अ रिएक्शन दिलेले त्यांनी A plus B it gives P full stop. If the concentration of A is doubled, if concentration of A is doubled, if the concentration of A is doubled, okay, at constant
concentration of B, constant concentration of B, the rate of reaction doubles. The rate of reaction is doubled. ठीक आहे, पुढे त्याने दिलेलं आहे if the concentration of A is tripled and concentration of B is doubled, rate increases by 4 factor. Rate increases by 4 factor. ठीक है, 4 factor, सॉरी 6 factor. Then त्यांनी विचारलेला आहे order of reaction and overall order of reaction. So we have to calculate order of reaction with respect to each reactant and overall order. अतिशय महत्वाचा प्रश्न. आणि हा क्वेश्चन आपल्याला कमीत कमी 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. चला, या टाइपचे न्यूमेरिकल्स आपण बघितले होते रेट लॉ फाइंड आउट करताना, है ना. मग आता बेटा हा न्यूमेरिकल वाचला तर असा सांगतोय A प्लस बी गिव्स प्रोडक्ट. ए चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, बी चं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढं ठेवलं, त्यावेळेला रिएक्शनचा रेट सुद्धा डबल झाला. ए चं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केला, बी चा डबल केला, तर रिएक्शनचा रेट 6 पटीनं वाढला, इन्क्रीजेस बाय 6 फॅक्टर. तर आपल्याला ओव्हरऑल ऑर्डर आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ईच रिएक्टंट काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला रेट लॉ काढायचा आहे. हे आधी इथे समजून घ्या, कारण ही ऑर्डर ठरवायची असेल तर रेट लॉ लागतो, आणि रेट लॉ फाइंड आउट करण्याची मेथड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी काय करूयात आपण, लेट अस कन्सिडर सपोज, है ना. सपोज काय करायचं माहिती आहे, सपोज रेट लॉ इज, है ना. आपण कन्सिडर करूयात, काय कन्सिडर केला, R इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चा पॉवर किती घ्यायचा, X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B चा पॉवर Y. मग काय करायचं, एक एक कंडिशन घ्यायची आहे. सो कंडिशन किंवा केस फर्स्ट म्हणलं तरी चालेल. सो केस फर्स्ट, चला बघा केस फर्स्ट काय सांगते. A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, म्हणजे A चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डबल केला म्हणजे 2A केला, आणि B चं कॉन्सन्ट्रेशन मात्र कॉन्स्टंट ठेवलं, बीच ठेवलं. त्यावेळेला रिएक्शनचा रेट डबल झाला. मग आता रिएक्शनचा रेट R1 हा अगोदरच्या रेटच्या कसा झाला, डबल. अगोदरचा रेट किती होता R, त्याच्या 2R झाला. मग ह्या व्हॅल्यूज मेन इक्वेशन मध्ये पुटअप केल्या तर आपल्याला पहिली ह्याला म्हणू आपण इक्वेशन 1. ओके, पुट दिस व्हॅल्यू इन द रेट लॉ, देन रेट लॉ बिकम्स काय मिळेल आपल्याला, R1 is equals to 2R is equals to K into concentration डबल केला म्हणजे 2A चा पॉवर X into B चा पॉवर Y. ह्याला म्हणूयात इक्वेशन 2. आता केस दुसरी बघा, सेकंड कंडिशन काय सांगितली त्यांनी, A चा रेट ट्रिपल केला, म्हणजे आता A चं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या ट्रिपल करायचंय, म्हणजे 3A झालं. आणि B चं कॉन्सन्ट्रेशन कसा केला बेटा, B चं कॉन्सन्ट्रेशन डबल म्हणजे काय झाला, 2B. त्यावेळेला रिएक्शनचा रेट बघा इथं इन्क्रीजेस बाय 6 फॅक्टर, म्हणजे काय होणार आहे 6R. मग ही कंडिशन आपण रेट लॉ मध्ये टाकली. सो R2 बरोबर किती, 6R is equals to 3A चा पॉवर X इंटू 2B चा पॉवर Y. इक्वेशन काय बेटा 3.
नाव मी सांगितलेलं आहे तुम्हाला, हे 3 इक्वेशन्स तयार झाले की असे 2 इक्वेशन घ्यायचे ज्याच्यामुळं कुठली तरी एक टर्म कॅन्सल होईल. मग आपल्याला असं दिसतंय की पहिला आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये बी चा पॉवर वाय आणि बी चा पॉवर वाय कॉमन आहे. सो आपण काय करूयात, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी डिवाइड करूयात. सो डिवाइड इक्वेशन, बघा इक्वेशन 1 बाय किती ना बेटा 2 न, 1 ला 2 नी डिवाइड करूयात. चला मग इक्वेशन 1 काय, आर डिवायडेड बाय, बघा डिवायडेड बाय काय झालं तुमचा, R1 इज इक्वल्स टू आर डिवायडेड बाय R1 म्हणजे किती आहे बेटा 2R इज इक्वल्स टू, है ना, इज इक्वल्स टू k इंटू ए चा पॉवर x इंटू बी चा पॉवर y डिवायडेड बाय k इंटू, इथे k राहिले बरं का आपलं, k टाका, k इंटू, है ना, 2a चा पॉवर x इंटू बी चा पॉवर y, है ना, बी चा पॉवर y के आर आर झाला कॅन्सल. काय आलं बेटा इथं 1/2 बरोबर, है ना, बरोबर. इथं काय आला आता, इथं आला सांगता येईल कोणाला 1/2 चा पॉवर x, है ना, 1/2 चा पॉवर x. मग x बरोबर काय आलं बेटा, x बरोबर 1, कारण याचा पॉवर 1 असेल तरच 1/2 होणार आहे. मग x ची व्हॅल्यू काढली. आता y ची काढायची आपल्याला, y ची काढण्यासाठी कोणाकोणाला घ्यावं लागेल बघा तुम्हीच. आता y ची काढण्यासाठी कोणाकोणाला घेताय, तुम्हीच ठरवा. मग मी काय करतोय बघा, 1 ला 3 ने डिवाइड करूयात, 1 ला 3 ने डिवाइड करूयात. सो डिवाइड इक्वेशन 1 बाय 3, 1 ला 3 ने डिवाइड करूयात, r डिवायडेड बाय R2 बरोबर r डिवायडेड बाय 6r इज इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a चा पॉवर x इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b चा पॉवर y डिवायडेड बाय k इंटू, बघा थर्ड इक्वेशन काय आपलं 3a चा पॉवर x इंटू 2b चा पॉवर y, बरोबर आहे ना. मग आता x ची व्हॅल्यू किती आहे माहिती आपल्याला, 1 आहे. सो इथं हा r कॅन्सल झाला, 1/6 इज इक्वल्स टू हा k झाला कॅन्सल. इथं a चा पॉवर x आहे, बरोबर आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ a इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b चा पॉवर y डिवायडेड बाय, मी याला असं लिहू शकतो, है ना, 3 चा पॉवर 3 चा पॉवर किती आहे 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a, कळतंय, इंटू 2b चा पॉवर y. सो ये झाला कॅन्सल. हा 3 इकडे पाठवला मी, हा डिवाइड इकडे पाठवला, 3/6 बरोबर मी ब्रॅकेट मध्ये लिहिला 1/2 चा पॉवर y. हे बी काय झालं इथं कॅन्सल. मग हे आलं किती 1/2 इज इक्वल्स टू 1/2 चा पॉवर किती y, म्हणून तुम्ही लिहू शकता, म्हणून y इज इक्वल्स टू किती आला बेटा 1. म्हणजे x एक्सपोनंटची किंमत पण 1 आली, y एक्सपोनंटची पण किंमत 1 आली, म्हणून रेट लॉ लिहिला आपण. सो रेट लॉ काय होईल मग, r इज इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a चा पॉवर 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b चा पॉवर 1. आपण लिहित नाहीये, म्हणून आपल्याला विचारले काय बघा, विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर विचारले, म्हणून मी लिहिला रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर, बरोबर आहे का, इन कोणासाठी ए. पुन्हा मी लिहिला रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर, है ना, फर्स्ट ऑर्डर इन कोणासाठी बी. आणि थर्ड विचारलाय ओव्हरऑल ऑर्डर. ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे काय होणार, एक्सपोनंटची बेरीज 1 + 1 इज इक्वल्स टू 2, दॅट इज ओव्हरऑल ऑर्डर काय आली तुमची सेकंड. अतिशय इम्पॉर्टंट हा न्यूमेरिकल आहे, समजून घेतलं पाहिजे. बघा बरं, ठीक आहे. याच्या पुढचा पार्ट आपण उद्या बघूयात. उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढील पार्ट आपण पाहतोय.
याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे समजून घ्या. ठीक आहे, चला धन्यवाद.